महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खोपड येथे श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्थेतर्फे भव्य मोफत युरिया खत वाटप शिबिर उत्साहात संपन्न। शेतकरी बांधवांना मोठा दिलासा। पोलादपूर तालुक्यातील पर्यटक मोरझोत धबधबा अशी ओळख असलेल्या खोपड गावात श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था खोपड मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत युरिया खत वाटप शिबिर मोठ्या उत्साहात आणि शेतकरी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले। संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित या कार्यक्रमासाठी पोलादपूर तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। वाढता शेती खर्च, खतांचे वाढलेले दर आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून विशेष स्वागत करण्यात आले। या शिबिराअंतर्गत सुमारे 300 गोणी युरिया खताचे मोफत वाटप गरजू शेतकऱ्यांना करण्यात आले। सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध नियोजन करून नोंदणी व खत वाटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली। यावेळी शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापन, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजचा शेतकरी विविध संकटांना सामोरा जात आहे। कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी बाजारभावातील चढउतार। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो। अशा परिस्थितीत सामाजिक संस्थांनी पुढे येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे। श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्थेने राबवलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व कृषी क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे। संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकहिताचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन 1000 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले होते। तसेच 500 शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे मोफत वाटप करून शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले होते। फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी 250 रुपये किमतीची तब्बल 600 हापूस आंबा रोपांचे वाटप करण्यात आले होते। या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना फळशेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळाले। आरोग्य क्षेत्रातही संस्थेने उल्लेखनीय कार्य करत पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे 2.5 लाख रुपये किमतीची औषधे तसेच हॉस्पिटलसाठी खाटांचे वाटप केले होते। ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी संस्थेने केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले। याशिवाय गरजूंना मदत, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक जनजागृती, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आणि विविध सेवाभावी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सातत्याने राबवण्यात येत आहेत। यावेळी संस्थेचे मार्गदर्शक स्वर्गीय अर्जुन दगडू पार्टे यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संस्थेच्या जडणघडणीत आणि सामाजिक कार्याच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। उपस्थितांनी 2 मिनिटे उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमासाठी तालुका प्रमुख निलेश अहिरे, विधानसभा प्रमुख सुभाष पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, आपली माती आपली माणसे सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, मार्गदर्शक विनोद शेठ पार्टे, संभाजी पार्टे, सरपंच सुदाम पार्टे, उपसरपंच रमेश मोरे, लक्ष्मण सकपाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून संस्था कार्य करत असून भविष्यातही शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। या कार्यक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते, संस्थेचे सदस्य तसेच तालुका कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले। सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी हिताचा संदेश देणारा हा उपक्रम संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून संस्थेच्या कार्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, तृप्ती भोईर, पोलादपूर। खोपड येथे श्री जननी कुंभळजा सेवाभावी